पण जर का असं झालं तर विकास गोगोले एक पाऊल मागे येतील का? नाही नाही, तसं कसं, विधान परिषदची जागा ही शिवसेना लढवणार म्हणजे लढवणार. कोकण विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. महायुतीत जागेसाठी मोठी रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांकडून दावेदारांची जोरदार लॉबिंग सुरू असल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार अनिकेत तटकरे यांचं नाव आघाडीवर मानलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्या मुलाला पुन्हा विधान परिषदेत पाठवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अनिकेत तटकरे यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ उपलब्ध नसल्यानं विधान परिषद हीच त्यांच्यासाठी पुनरागमनाची मोठी संधी मानली जाते. मात्र दुसरीकडे शिवसेनेकडूनही या जागेवर जोरदार दावा केला जातोय. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांचं नाव सध्या चर्चेत असून शिवसेना ही जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचं बोललं जात आहे. परंतु माझी आता आग्रही मागणी पक्षाकडे असणार आहे की पक्षाने ही जागा विधान परिषदची ही शिवसेनेच्या ताब्यात राहावी, महायुतीच्या ताब्यात राहावी आणि ही जागा शिवसेना पक्ष म्हणून आपण ही कोकणात लढवावी. यात आणखी एक ट्विस्ट म्हणजे मागील निवडणुकीत शिवसेनेकडून लढलेले राजीव साबळे हे देखील पुन्हा इच्छुक आहेत. त्यामुळं महायुतीतच अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होताना दिसतेय. मागील निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले अनेक पक्ष आता महायुतीच्या छत्राखाली एकत्र आलेत. तर दुसरीकडे शेकाप, काँग्रेस, शरद पवार गट आणि मनसे यांची ताकद तुलनेनं कमी झाल्याचं बोललं जात असल्यानं खरी लढत ही महायुतीतील घटक पक्षांमध्येच रंगणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. राजकीय वर्तुळात आणखी एका चर्चेनं जोर धरलाय. जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली तर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाऊ शकतं, अशी चर्चा सुरू आहे. आता प्रश्न असा आहे की सुनील तटकरे आपल्या पुत्राला विधान परिषदेत पाठवण्यात यशस्वी ठरणार का, की भरत गोगावले आपल्या पुत्रासाठी ही जागा खेचून आणणार का? राजकीय तडजोडीतून भरत गोगावले विधान परिषदेची जागा सोडून रायगडचं पालकमंत्रीपद स्वीकारणार? महायुतीत नेमकं काय ठरणार? कोकण विधान परिषदेच्या या जागेवर अखेर कोणाचा झेंडा फडकणार, याकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.